हाय गाईज, पार्टी म्हटलं की त्यामध्ये पदार्थांची रेलचेल असते। पार्टीचा मेनू डिसाईड करणं हे एक मोठं स्किल आहे। सगळ्यात प्रथम आपल्याला पार्टीमधल्या लोकांचा एज ग्रुप विचारात घ्यावा लागतो। जर एजेड लोक आणि मुलं जास्त असतील तर अकॉर्डिंगली आपल्याला थोडं लेस स्पायसी फूड ठेवायला लागतं। म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला सूप्स ठेवायची असतील तर व्हेज क्लिअर सूप, चिकन क्लिअर सूप असं ठेवू शकतो। हल्ली किटी पार्टीजना भिशीला ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मेनू ठेवायची खूप ट्रेंडिंग चालू आहे। उदाहरणार्थ मसाले भात, मोदक, अळूवडी, पुरी, भाजी अशा प्रकारचा ऑथेंटिक मेनू ठेवला जातो आणि त्याला डिमांडही आहे। त्याचप्रमाणे तुम्ही स्टार्टर्समध्ये कोथिंबीर वडी, ढोकळा, मटार पॅटीस आणि एखादं कटलेट्स, पनीर कटलेट्स असे पण ठेवू शकता। नॉनव्हेज स्टार्टर्समध्ये फिश कटलेट, चिकन चिली किंवा चिकन कटलेट्स, चिकन नगेट्स, चिकन पॉपकॉर्न्स अशा पण व्हरायटी ठेवू शकता। मेन कोर्स निवडताना मात्र खूप भारी मेन कोर्स निवडायचा नाही। म्हणजे स्टार्टर्स खाल्ल्यानंतर लोकांना मेन कोर्स खायला जशी भूक असते त्याप्रमाणे आपल्याला मेनू ठेवायला लागतो। उदाहरणार्थ जर आपल्याला व्हेज कढई, व्हेज पनीर किंवा आपल्याला जर नॉनव्हेजमध्ये एखादा हेवी डिश ठेवायची असेल मग एक ग्रेव्ही आणि एक ड्राय अशी डिश ठेवायची। किंवा जर तुम्हाला सुटसुटीत मेनू करायचा असेल तर तुम्ही एखादी ग्रेव्हीचीच डिश ठेवा, मग त्याबरोबर पुरी किंवा राईस किंवा नान, रोटी असं पण ठेवू शकता। पण भारी भक्कम जर मेनू असेल तर लोकांनाही तो खायला जड जातो आणि त्यामुळे आपल्या पदार्थ उरण्याची पण शक्यता खूप असते। मुलांच्या बर्थडे पार्टीचे मेनू ठरवताना एकदम हँडी मेनू ठेवावे की जेणेकरून जास्त सांडासांड होणार नाही आणि मुलांना सुटसुटीतपणे खाता येतील। हल्ली तर बॉक्स देण्याची अशा दिलेल्या बॉक्सेसमुळे मुलांना पण सुटसुटीतपणे कॅरी करता येतं। मग ते घरी खाऊ शकतात किंवा तिथेही खाऊ शकतात। आणि मुख्य म्हणजे लहान मुलांना पदार्थ सर्व करणं, मग त्या पदार्थाची सांडासांड होणं हा सगळा प्रकार अवॉइड होतो। पार्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्सही ठेवावेत। साधारणपणे रशियन सॅलेड किंवा अशा प्रकारचे सॅलेड्स ठेवावेत जे जरा युनिक आहेत। आणि पार्टीजचे डेझर्ट ठेवताना पण जरा युनिक ठेवता येतील असा विचार करावा। गाजर हलवा, दुधी हलवा, अंगूर बासुंदी, रबडी हे तर टिपिकल आहेतच, पण याबरोबर जर आपल्याला काही वेगळं ठेवायचं आहे तर फ्रूट सॅलेड, कस्टर्ड, चीज केक, पेस्ट्रीज किंवा जेलीचे वेगवेगळे प्रकार हे पण आपण डेझर्ट म्हणून ठेवू शकतो आणि यालाही हल्ली आजकाल खूप डिमांड आहे। पार्टीमध्ये जर ड्रिंक्स असतील तर नेहमीसारखे ऑइली पदार्थ न ठेवता बेकिंग पदार्थ ठेवावेत, त्यामुळे ड्रिंक्स डायजेस्ट व्हायला मदत होते। दुसरं म्हणजे ड्रिंक्सबरोबर बॉइल्ड एग्स, चीज चेरी पायनॅपल किंवा चीजचे क्यूब्स पण हल्ली ठेवतात की त्याच्यामुळे पण हेवी पण जातं आणि ड्रिंक्स बॅलन्स पण होतात। तर असे वेगवेगळे प्रकार तुम्ही ठेवू शकता। गार्लिक ब्रेड हा एक ड्रिंक्सबरोबर खाल्ला जाणारा अत्यंत उपयुक्त आणि चांगला प्रकार आहे। त्याच्यामुळे डायजेशन आणि ड्रिंक्सची जी ॲसिडिटी होण्याचे चान्सेस असतात ते खूप कमी होतात। असे वेगवेगळे प्रकार तुम्ही ठरवून त्याच्यातून तुमचा एखादा युनिक मेनू पण तुम्ही तयार करू शकता की आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत। तुम्ही एखाद्या पार्टीला गेलात आणि तिथे अनेक प्रकार बघितलेत आणि त्या पार्टीमधून तुम्ही तुमचा एक वेगळा युनिक मेनू तयार करू शकता। असंही खूप छान आणि वेगळा मेनू आपला तयार होतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच अनेक वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज। थँक यू अँड एन्जॉय युअर पार्टीज। चिअर्स।